अनिल देशमुख यांचा जन्म 9 मे 1950 रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल जवळील वडविरा गावी झाला. काटोलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. पुढे नागपूरमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून ते राजकारणात सक्रिय झाले. मात्र खऱ्या अर्थानं राजकीय रिंगणात उतरले ते 1992 सालापासून. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 1995 मध्ये काटोल येथून अपक्ष म्हणून ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी काटोलची जागा जिंकली. नोव्हेंबर 2019 मध्ये देशमुख यांची महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. या व्यतिरिक्त शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य, राज्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलं आहे. त्यांच्या पदभाराखाली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वातानुकूलित इंडोर स्पोर्ट्स स्टेडियमचं बांधकाम नागपुरात सुरू झालं. विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी देशमुखांनी सांस्कृतिक मंत्री असताना पुरस्कार सुरू केला. अनिल देशमुखांनी मंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांची राज्यभर चर्चा झाली. यात शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री असताना सिनेमागृहात राष्ट्रगीताची त्यांनी केलेली सक्ती असो, वा अन्न व औषधी द्रव्य प्रशासनाचे मंत्री असताना केलेली गुटखाबंदी असो, शिवाय देशमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच मुंबईतील 7 किलोमीटरचा वांद्रे वरळी सी लिंक बांधून पूर्ण केला होता. अनिल देशमुख यांच्या पुढील कारकिर्दीला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा.